उदय सामंत आपल्या समवेत असणार आहेत. ते आता अमरावतीत आहेत आणि वेळात वेळ काढून त्यांना आपल्याला कल्पना आहे संध्याकाळी विमानाच्या उड्डाणासाठी अनेक रिस्ट्रिक्शन्स असतात, मात्र त्यातही वेळ काढून त्यांनी आपल्याला संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांची भूमिका, त्यांचं विजन या निमित्तानं जाणून घेणार आहोत. त्यामुळे फक्त आता काही शेवटची मिनिट आहेत, त्यानंतर हा कार्यक्रमाचा समारोप होईल. उद्योग विभागाच्या बाबत जर सांगायचं असेल तर आज आमचा उद्योग विभाग हा देशातला परकीय गुंतवणूक आणणारा एक नंबरचा विभाग महाराष्ट्रामध्ये आहे. मागच्या 3 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला, त्या राजकारणात आणि त्या खोलामध्ये मला जायचं नाही, परंतु ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी उद्योग विभागाकडे जे अतिशय सतर्कतेनं लक्ष दिलेलं आहे आणि आम्ही सगळे असू, त्याच्यामुळे आज महाराष्ट्र राज्य हे उद्योग जगतामध्ये एक नंबरला आहे आणि भविष्यात देखील राहील अशी तजवीज या सरकारमध्ये आम्ही करून ठेवलेली आहे. गडचिरोलीसारखा नक्षलवादी भाग जो आहे त्या ठिकाणी देखील स्टील हब करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आज गडचिरोलीमध्ये झाली, म्हणजे विदर्भामध्ये झाली. विदर्भामध्ये PM टेक्स्टाईल पार्क झाला. मराठवाड्यामध्ये 52,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट मग जिंदाल असेल, अथर असेल, या सगळ्या ऑटो सेक्टरमध्ये त्या ठिकाणी होते. कोकणामध्ये सेमीकंडक्टरचे कारखाने असतील, त्याच्यानंतर डिफेन्स क्लस्टर असेल, या संदर्भातले सगळे कारखाने होत आहेत. पुण्या मुंबईमध्ये ऑलरेडी ऑटो हब आहे. त्यामुळे सगळीकडे समतोल अतिशय चांगल्या पद्धतीचा औद्योगिक विकास होतोय आणि या 2 वर्षामध्ये लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आमच्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. डावोसमध्ये 2 वर्षात जवळजवळ 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि म्हणूनच मी असं म्हटलं की जसं FDIमध्ये महाराष्ट्र पुढे आहे, तसं पूर्ण गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र देशात हा एक नंबरला आहे. या सगळ्या उद्योग उभारणीला 3 वर्ष लागतात. आता काही लोक सांगतात की आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट 3 वर्षापूर्वी आणली. मग आज एकही उद्योग कुठं उभा राहिलेला आम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे हे थोतांड आहे. देशामध्ये पहिल्यांदा मी व्हाईट पेपर काढला की आमच्याकडनं कुठेही प्रकल्प गेलेला नाही. पण हा व्हाईट पेपर कुठं काढला? विधानसभेमध्ये काढला. विधानसभेमध्ये या व्हाईट पेपरला क्रॉस करण्याचं धाडस देखील कोणाचं झालं नाही. कदाचित विधानसभेमधली भाषणं कोणाला येत नसतील किंवा विधानसभा कळत नसेल. पत्रकार परिषदेमध्ये येऊन फेक नरेटिव्ह सेट करणं हे आता मागच्या लोकसभेमध्ये जनतेला कळलेलं आहे. आता उद्योग विभागावर बोलणं हे देखील लोकांना कळलेलं आहे. पर्यावरण मंत्री, ऊर्जा मंत्री ज्यावेळी MIDCच्या पैशातनं डावोसला जातात, त्याची काय आजपर्यंत उत्तरं आलेली नाहीत. त्याच्यामुळे डावोसला जी आम्ही गुंतवणूक आणली ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि त्याच्यातल्या 78% प्रकल्पांना आम्ही जागा दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करतो आहे. कालच रत्नागिरीमध्ये आम्ही सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला, म्हणजे भूमिपूजन केलं, VIT पार्क म्हणून. तिथं एका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. तसं या 2 वर्षामध्ये किमान 2 ते 2.5 लाख तरुण तरुणींना रोजगार मिळावा अशा पद्धतीचे नियोजन ह्या उद्योगामधनं झालेलं आहे. आणि नुसतं FDIमधनं नाही, तर आम्ही जे उद्योग परिषदा घेतल्या आणि एक्सपान्शनमध्ये 96,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आम्ही आणली, त्याच्यातनं देखील 80,000 रोजगार उपलब्ध होत आहेत. आणि मला असं वाटतं की फ्युचरमध्ये औद्योगिक हब म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जाईल. कोणीही किती टीका केली तरी टीकाकारांना आम्ही उद्योग आणून उत्तर दिलेलं आहे. पण काही लोकांना टीका करणे हा एवढाच उद्योग आहे. 4 प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जे बोललं जातं की BDP गुजरातला गेला, एअरबस गुजरातला गेला, वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला, ह्याचा एक जरी पुरावा पत्रकार परिषदेमध्ये येऊन टीका करणाऱ्यांनी दिला तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. कुठचाही प्रकल्प गेलेला नाही. उलट प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. कुठंतरी खोटं नाटं फक्त पत्रकार परिषदेमधनं बोलायचं, उद्योग जगतामध्ये संभ्रम निर्माण करायचा. उद्योग कशामुळे गेले हे मी तुम्हाला आज रेकॉर्डवर सांगतो. सचिन वाझे हा पोलीस खात्यातनं 5 वर्ष बाजूला गेलेला माणूस होता. कुठच्या पक्षाचा पदाधिकारी होता हे आपण जर शोधून काढलं तर बरं होईल. त्याला पुन्हा एकदा नोकरीमध्ये घेतलं. त्याला 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे अधिकार दिले. 100 कोटी रुपये वसूल करून आम्हाला दे म्हणून सांगितलं. मग ते वसूल करण्यासाठी त्यानं काय केलं? अंबानीच्याच घराखाली बॉम्ब लावला. आता अंबानीच्या घराखाली जर जिलेटिन ठेवणार असतील, बॉम्ब ठेवणार असतील, तर उद्योजकांमध्ये 100% भीतीचं वातावरण निर्माण होईल. आणि म्हणून या भीतीच्या वातावरणामध्येच 3 वर्षापूर्वी प्रकल्प गेले. पण ते आणण्यामध्ये आम्हाला अपार कष्ट घ्यावे लागले. आमचं महाराष्ट्र राज्य हे भयमुक्त राज्य आहे हे सांगायला आमचे 6 महिने गेले. त्याच्यामुळे ज्यांनी उद्योजकांच्या घराखाली पोलीस अधिकाऱ्यामार्फत बॉम्ब ठेवलं, जिलेटिन ठेवले, त्यांनी आम्हाला उद्योग कसे आणायचे याबाबत सल्ला देऊ नये. मला समोरच्यांना आव्हान द्यायचं आहे
की त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये डेव्हलप केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि महायुतीच्या कारकिर्दीमध्ये आम्ही केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर याचा लेखाजोखा कधीतरी मांडूया. आमच्या 10% पण काम त्यांनी केलं नाही. फायर ब्रिगेडमध्ये केलं नाही, रस्त्यामध्ये केलं नाही, पाण्याच्या योजनामध्ये केलं नाही, बार्बी डॅमच्या डेव्हलपमेंटसाठी केलं नाही. तर मला असं वाटतं की या इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही. ज्यांनी फक्त त्या डावोसचा उपयोग टुरिझमसाठी केला त्यांनी आम्हाला अजिबात सल्ला देऊ नये. त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला उद्योगमंत्री म्हणून मी तयार आहे. उद्योजकांची मागणी होती, IT पॉलिसी रखडलेली होती, ती IT पॉलिसी आम्ही आणली. धोरण आमचं उद्योगाचं रखडलं होतं 3 वर्ष, ते उद्योगाचं धोरण आणलं. सगळ्यात महत्त्वाचा मैत्री कायदा आम्ही आणला. सिंगल विंडो सिस्टीम आम्ही केली. त्याच्यामुळे जे काय पॉलिसी म्हणून आणि लवकरात लवकर उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी जे काय उपक्रम राबवायचे होते ते उद्योग विभागानं राबवले. आणि आज अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तात्काळ सगळ्या सुविधा मिळत आहेत, त्यांना तात्काळ सगळ्या परमिशन्स मिळत आहेत. त्याच्यामुळंच परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात मोठी येते. जेवढे उद्योग येतील, जेवढी आर्थिक गुंतवणूक फार मोठ्या पद्धतीनं होईल, जेवढा टर्नओव्हर ह्या उद्योजकांचा होईल तेवढी महाराष्ट्राच्या फिनान्शियल ग्रोथची सुरुवात होणार आहे आणि ती झालेली आहे. पूर्वी करोनाच्या नावाखाली, फेसबुक लाईव्हच्या नावाखाली आम्ही कोणाला भेटत नव्हतो, आम्ही कोणाशी बोलत नव्हतो, आम्ही उद्योजकांशी बोलत नव्हतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो उद्योजकांना इन्सेंटिव्ह लागतो तो इन्सेंटिव्ह या 2 वर्षामध्ये 10,000 कोटीचा देण्यामध्ये आम्ही विनाअट यशस्वी झालो. आता विनाअट याचा अर्थ काय? त्यांना बोलवणं, त्यांच्यावर बसणं, त्यांना काहीतरी सांगणं, त्यांची हॅरॅसमेंट करणं, त्यांच्यावर दबाव आणणं, पार्टीला काहीतरी द्या म्हणून सांगणं, असले उद्योगधंदे आम्ही या 2.5 वर्षामध्ये केले नाहीत. हे पूर्ण बंद करायला लावले. अधिकाऱ्यांचा त्रास झाला नाही आणि म्हणूनच 10,000 कोटी रुपये देणारं देशातलं पहिलं हे राज्य महाराष्ट्र राज्य ठरलंय इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये. याचा विचार देखील उद्योजकांनी केला आणि फार मोठ्या पद्धतीमध्ये MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत सगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रात येत आहेत. की ज्या जिल्ह्याची ओळख नक्षलवादी जिल्हा म्हणून होता, वर्षभरानं तो उद्योगनगरी बनणार आहे. गडचिरोली असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणा असेल, नाशिक असेल, काल शिर्डीला आम्ही डिफेन्स क्लस्टरचं भूमिपूजन केलं, रत्नागिरी असेल, या सगळ्या ठिकाणी समतोल औद्योगिक विकास झाला पाहिजे, समतोल बेरोजगारी दूर झाली पाहिजे, या दृष्टीनं सरकार आम्ही काम करतोय. आता जसं आम्ही 5,000 कोटीच्या उद्योजकाला रेड कार्पेट देतो तसं MSME वाल्यांना पण देतो, स्मॉल स्केलवाल्यांना पण देतो. त्याच्यामुळे त्यांना सिंगल विंडो सिस्टीम असल्यामुळं या सगळ्या गोष्टी सुविधा अतिशय लवकर मिळत आहेत. कुठेही आता आमचा स्मॉल स्केलवाला देखील नाराज नाही. उलट प्लग अँड प्ले सारख्या योजना आम्ही त्यांच्यासाठी करून दिलेल्या आहेत. अतिशय नवीन उपक्रम त्यांच्यासाठी आम्ही करून दिलेले आहेत. क्लस्टर केलेलं आहे. उदाहरणार्थ चंद्रपूरला पितळेच्या भांड्याचा क्लस्टर आम्ही केलं. तुम्ही नाशिकला गेला तर आदिवासी लोकांना ट्रायबल क्लस्टर आम्ही केलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही स्मॉल स्केलवाल्यांसाठी करतोय. त्याच्यामुळे अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपासून जो बेस आहे स्मॉल स्केलचा तिथपर्यंत सगळे उद्योजक अतिशय आनंदी आहेत. यासाठी अनेक धोरणं आपण आणलेली आहेत, नवी धोरणं आणलेली आहेत. जे पूर्वी रखडलेले प्रकल्प होते त्यांना ऊर्जावस्था आणण्यासाठी त्यांना सबसिडीज असतील, वॉटर सबसिडीज असतील, इलेक्ट्रिसिटी टेरिफ सबसिडी असेल, या सगळ्या गोष्टी आपण करतोय. आणि याचं उत्तरही मगाशीच आपल्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर असल्यामुळंच आज FDI सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रामध्ये येतोय. याचाच अर्थ उद्योग विभाग हा सगळ्यांच्या पुढं आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय.